अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला रामललाचा सूर्याभिषेक झाला। रामाची पूजा पहाटेपासून सुरू झाली होती। अयोध्येमध्ये राजा श्रीराम सूर्यवंशी होते। ज्यावेळी प्रभू रामाचा जन्म झाला त्यावेळी भगवान सूर्य स्वतः महिनाभर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। शिर्डीत रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात झाली। साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं हे 114वे वर्ष आहे। शिर्डीत कालपासूनच रामनवमीचा उत्सव पाहायला मिळतोय। साई समाधी मंदिर आणि साई मूर्ती विविध रंगी फुलांनी सजली आहे। साई मूर्तीला कोट्यावधी किमतीची सोन्याची आभूषणं वाढवण्यात आली असून आता साई मूर्तीच्या विलोभनीय रूपाचं दर्शन भाविकांना होतंय। नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे। प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली आहेत।